मृदुलाच किचनमध्ये तुम्हा सर्व खवयांचं मी स्वागत करते। टिफिन स्पेशलमध्ये आज आपण करतो आहोत व्हेज मेयो सँडविच। व्हेज मेयोनीज भरपूर भाज्या, साधी सोपी कृती व झटपट मजेदार सँडविच तयार होते। तर चला वेळ न दवडता आपल्या रेसिपीकडे वळूयात। आपण सँडविचचं फिलिंग करून घेणार आहोत। त्यासाठी मी 4 टेबलस्पून व्हेज मेयोनीज या बोलमध्ये घेतलंय, मिक्सिंग बोलमध्ये। यामध्ये आपल्याला सर्व भाज्या घालायच्या। तर भाज्या आपण काय घेतल्या तर कॅबेज म्हणजे कोबी, तो आपण किसून घेतलाय। तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक कापून घेतला तरीही चालेल। जवळजवळ 3 टेबलस्पून मी कोबी घातलाय म्हणजे कॅबेज। त्यानंतर कॅरेट म्हणजे आपलं गाजर, ते देखील मी त्याची स्किन काढली आणि छान ग्रेट करून घेतलं जरा जाडसर। तर हे आपण 3 टेबलस्पून घातलेलं आहे। शिमला मिरची ती आपण बारीक कापून घेतली, ग्रेट केली नाही, कापून घेतलेली आहे। या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीच्या व्हेजेस घेऊ शकता। यामध्ये आता आपण चवीनुसार, म्हणजे ही फार तिखट नाहीये म्हणून 1 हिरवी मिरची बारीक कापून घेतली ती घालते। जर मुलांना आवडत नसेल तुम्ही नाही घातली तरीही चालेल। हाफ टीस्पून आपण ब्लॅक पेपर पावडर घालतो आहोत। त्याच्यानंतर आपण मिक्स हर्ब्स घेतले, हाफ टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे, हाफ टीस्पून पेक्षा थोडासा मी जास्त घेतलेला आहे, अगदी थोडासा। आणि आपण मीठ घालतोय। चाट मसाल्यामध्ये मीठ आहे, प्लस मेयोनीजमध्ये देखील थोड्याशा प्रमाणात मीठ असतं, त्याचा अंदाज घेऊन तुम्ही मीठ घाला। आणि आता हे सर्व साहित्य पण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बघा जबरदस्त असं आपलं फिलिंग, टेस्टी असं फिलिंग तयार झालेलं आहे सँडविचचं। आपण व्हाईट ब्रेड घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतला तरीही चालेल किंवा मल्टीग्रेन ब्रेड घेतला तरी तेवढं जबरदस्त सँडविच होतं। बरं, ब्रेड घेऊन आपण त्याच्या कडा ट्रिम केलेल्या आहेत, कात्रीने आपण काढून टाकलेल्या आहेत। तुम्ही ते तसे काठ तसेच ठेवून देखील सँडविच करू शकता, पण मी काठ काढलेले याचे। त्याला आपण आता बटर लावून घेऊयात। आपण बटर का लावतो माहिती आहे का तुम्हाला? बटरनी एक तर सँडविचची टेस्ट एनहान्स होतेच, त्याचबरोबर आपण यावर जी चटणी लावतो किंवा जे फिलिंग करतो ना, त्याच्याने हे ब्रेड लवकर सॉगी होऊ नये यासाठी आपण हे बटर लावत असतो बरं का। आणि चव एनहान्स होते ते तर आहे, सगळ्यांना बटर आवडतं। आधी आपण बटर लावून घ्यायचं। त्यानंतर आपण ग्रीन चटणी करून घेतलेली आहे, पुदिना कोथिंबीरीची। तर एका स्लाइसला आपण ती लावूयात। आणि त्यावरती आता आपण जे फिलिंग करून ठेवलं ना मेयोनीज आणि व्हेजींचं, ते घालूयात। व्यवस्थित लावायचं आणि त्यावरती चीज स्लाइस ठेवूयात। याऐवजी तुम्ही चीज ग्रेट करून घातलं तरी चालेल। त्याचबरोबर थोडासा आपण कांदा घालूयात, जरा कुरकुरीत सँडविचमध्ये ना असा क्रंच छान वाटतो। पण आपण मोठ्या फोडी नाही करायच्या, जरा बारीक करायच्या बरं का। आणि आता थोडेसे आपण टोमॅटो देखील मी डिसीड केला, म्हणजे त्याच्यातलं पूर्ण बी आणि रस बाजूला केला आणि थोडंसं असं उभ्या काप करून घेतले। आपण फिलिंगमध्ये सर्व स्पाइसेस घातले, पण आता वरती जे अनियन आणि टोमॅटो आहे त्याला देखील टेस्ट यावी म्हणून आपण थोडेसे मिक्स हर्ब्स भुरभुरतोय बरं का। आणि त्यानंतर थोडेसे आपण चिली फ्लेक्स देखील घालणार आहोत। आता तुमचं मूल किती तिखट खातं त्यावर तुमचं चिली फ्लेक्स वगैरे घालणं। दुसरी स्लाइस आहे त्याच्यावरती आपण आपला टोमॅटो केचप लावून घेणार आहोत। तर तुम्ही मोठ्या व्यक्तींसाठी करत असाल तर यावेळेस तुम्ही चिली सॉस लावला तरीही चालेल। आणि बस यावर आपण पालथा घालूया। आता हे सँडविच तुम्ही ग्रिल पॅनमध्ये देखील भाजून घेऊ शकता, आपला रेग्युलर तव्यावर देखील भाजून घेऊ शकता। आपण मात्र सँडविच मेकरमध्ये हे भाजायला ठेवूयात। हे सँडविच मेकरमध्ये ठेवण्याच्या आधी आपण वरच्या बाजूला देखील थोडंसं बटर लावून घेऊयात, आणि बटर लावलेली बाजू अशी खाली घालूयात। दुसरे सँडविच आपण तशाच पद्धतीने ठेवूयात।
खालच्या बाजूने तर बटर झालं. आता ह्या वरच्या बाजूने देखील आपण बटर लावूयात. बस आता हे बंद करूयात आणि व्यवस्थित भाजून घेऊयात. सुरेख गरमागरम सँडविच आपण आता काढून घेऊयात. हे बघा त्याच्यावर किती छान मार्क्स आलेत की नाही. बस आता आपण काढून घेऊयात आणि मग कट करून सर्व करूयात. कट केलेले गरमागरम सँडविच आपण घरी नाश्त्याला देऊयात. आणि यासोबत आपण दिली आहे ग्रीन चटणी आणि टोमॅटो केचप. टिफिनमध्ये पॅक करताना मात्र सँडविचेस थोडीशी गार होऊ द्यायची आणि मगच द्यायची. तुम्हाला हवं तर तुम्ही ॲल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप करून देखील देऊ शकता. आपण त्याला सँडविचेसला आतमध्ये चटणी लावली, टोमॅटो केचप लावले. पण मुलांना जर हवं असेल तर तुम्ही टोमॅटो केचपचे सॅशे देऊ शकता. आता आपण आपल्या सँडविचची टेस्ट पाहूया. आधी तुम्हाला सँडविच जवळून दाखवते मी. सुरेख मजेदार, झक्कास, अतिशय उत्तम. कॅफेमध्ये मिळतं ना त्यापेक्षाही जबरदस्त आपलं हे व्हेजी मेयो सँडविच झालेलं आहे. मजेदार क्रीमी चवीचे गरमागरम स्पेशल मेयो व्हेजी सँडविच झटपट रेडी आहेत. हे सँडविचेस ब्रेकफास्टला खा किंवा टिफिनमध्ये द्या. महत्त्वाचं म्हणजे गरमागरम सँडविचेस तर जबरदस्त लागतातच, परंतु गार झाल्यावरही हे सँडविच तेवढेच भारी लागतात. नक्की ट्राय करा. याआधी केलेल्या विविध सँडविच रेसिपी व्हिडिओच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तेही चेक करा. चला परत भेटूत एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.